नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. कधी जॉइन केले आपण लेक्चरमध्ये? आता जस्ट जाऊन आले. मग तेव्हा मी जॉइन केलं. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. तुमच्या आग्नेय दिशेमध्ये काय-काय लावलंय? आग्नेय दिशेमध्ये सगळे मिरर्स आहेत हं. आणि आग्नेय दिशेमध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या दरवाजाला पण मिरर आहे. तुम्हाला सॅलरी किती आहे मंथली? इन हँड मला 95,000 येते. बरोबर? आता येस. 95,000 येते तरी तुम्हाला लोन किती झाले आता तुमच्यावरती? आता म्हणजे असं होम लोनच्या अलावा 20 लाखापर्यंत असेल झालेलं. ओके. वास्तू करायच्या आधी किती होतं? 0. फक्त होम लोनच होतं. मग वास्तू कर्ज करायसाठी केली का निवारण्यासाठी केलं? ऍक्च्युली ते हेतू चांगलाच होता सर. पण समहाऊ ते म्हणजे काय कळलं नाही अपुरं नॉलेज म्हणा किंवा आपण विश्वास ठेवतो एखादा म्हणजे आता ते जे होते वास्तूंचं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि केला आपण तर पॉझिटिव्हच ठेवतो ना की होईलच चांगलं सगळं. पण ते काय चांगलं म्हणजे कर्ज वाढतच गेलं वाढतच गेलं वाढतच गेलं. मग ते तुमच्यावर तेच सांगतोय, जे कर्ज नव्हतं त्या मिररने कर्ज दिलं आणि आग्नेय दिशेतलं शौचालय मी ओरडून सांगतोय. आज जो महाराष्ट्राला, देशाला प्रचित आहे, तो मी आग्नेय दिशेच्या दोषाबद्दलच ओरडून सांगतोय. आग्नेय दिशेमध्ये जेव्हा शौचालय येतं, आग्नेय दिशेमध्ये जेव्हा निळा रंग येतो, आग्नेय दिशेमध्ये मिरर, तुमच्या चारही बाजूनी मिरर लावलेत. हो. अजून जरा वर्षभर काढले असतं. तुमचे ऑपरेशन किती झाले तिथे? दोघांचेही ऑपरेशन झाले. हो, दोघांचेही झाले. त्यांचे 2 झाले. पायचं आणि हरण्याचं आणि माझं स्पाईनचं झालं. माझं तर खूप म्हणजे क्रिटिकल मला तेव्हा नाही वाटलं, पण नंतर मला कळलं की हे किती क्रिटिकल होतं आणि माझं तर अचानक दुखणं हे स्टार्ट झालं. तुम्हाला अजून अनुभव पाहिजे तर माझ्या एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सांगतो, फक्त तिथले मिरर हटवा. तिथले ज्या वेळेला तुम्ही मिरर हटवाल ना, त्यावेळेला आपल्याला जो रिझल्ट मिळेल ते घर सोडण्याची पण गरज पडणार नाही तुम्हाला. त्या वॉशरूम मध्ये असताना निळ्या लाद्या चेंज कराल आणि त्या ठिकाणी कॉपरची पट्टी वापराल, तरीही ते घर बॅलन्स होईल. हे वास्तुशास्त्र आहे. हे येड्यांच्या नादी लागून काचा लावा, नामकं करा, फलानं करा. काचा कुठे काम करतात? टिकली कपाळावर लावायची असते, टिकली कानाला लावून नाही चालत. बरोबर. त्यामुळे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, वास्तुशास्त्र शिकायचं तर ढंगाने शिकायचं, काम करायचं समोरच्याने योग्य पद्धतीने करायचं, नाही तर शिकायचं देखील नाही आणि कुणाचं काम करायचं देखील नाही. ओके, धन्यवाद.